रामकृष्ण हरी माऊली. आज मी श्री क्षेत्र देहू येथे आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिरात मी आहे. ह्या वर्षाचं 2026च्या आषाढी वारीचं विशेष म्हणजे ग्लोबल वारी, जे सगळीकडे अगदी खूप चर्चेत असं आहे. आणि आज 5 जुलै सौभाग्याने ग्लोबल वारीचे जे मेंबर्स आहेत, जे वारकरी आहेत, जे भाविक आहेत, जे लंडनहून इथे आलेले आहेत, 11 देशांचा प्रवास करून आज सौभाग्याने ते आपल्याला भेटलेले आहेत. तर सर्वप्रथम सर्व जे सदस्य आहेत त्यांना रामकृष्ण हरी. तर आपण आपल्या वारीची संकल्पना आणि आजचा देहूपर्यंतचा प्रवास याबद्दल काय सांगाल? देहूवासियांचे विश्वस्तांचे धन्यवाद. त्यांनी आपल्याला इथं पादुकांची तुकाराम महाराजांची भेट घेण्याची संधी दिली. ही जी ग्लोबल वारी आहे लंडनवरून 6 जूनला प्रस्थान झालं आणि उद्या 6 जुलैला आळंदीवरून आपण पायी वारी करत आहोत. ही वारी पूर्ण 11 देशांमधून मार्गस्थ होऊन आज महिना झाला वारीला प्रस्थान होऊन आपण इथे पोहोचलेलो आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायला आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन उद्या आपण ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन करून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. 20 जुलैला आपण पंढरपूरला पोहोचतोय. पांडुरंगाचं दर्शन करून याच पादुका पुन्हा आषाढी वारीच्या दिवशी 25 जुलैला लंडनला पोहोचतील, कारण लंडनचे जे भाविक आहेत त्यांच्या दर्शनासाठी आपल्याला पादुका घेऊन जायच्यात. ही जी ग्लोबल वारी आहे यंदा हे पहिलं वर्ष आहे आणि मी आज तुकाराम महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये अशी आशा व्यक्त करतो की ही वारी अशीच पुढे पुढे चालावी. जी आपल्या संतांची परंपरा आहे आता जागतिक स्तरावरती गेलेली आहे आणि अशीच वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर म्हणजे आपण पांडुरंगाची भक्ती आहे ती फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता देशापुरतं मर्यादित न राहता 7 समुद्रापार पसरलेली म्हणजे तिथपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर या ऐतिहासिक क्षणाबद्दल आपण काय सांगता? ऐतिहासिक क्षणाबद्दल आमचे माऊली बंधू वैभव मोरे महाराज आणि अनिकेत महाराज हे पण त्याच उद्देशाने काम करतायत. तर मी अनिकेत महाराजांना सांगेल की त्यांचा जो विचार आहे आपला जो वारकरी संप्रदाय जागतिक झाला पाहिजे त्यांनी याबद्दल सांगितलं तर आय थिंक ते योग्य राहील. रामकृष्ण हरी. मी सर्वांना पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो, ग्लोबल वारीचं स्वागत करतो. जवळजवळ मागच्या 10 देशांमधून प्रवास करत जवळ 1 महिना झाला हा सगळा सोहळा चालू आहे आणि तो आज तीर्थक्षेत्र देहूमध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या पुण्यनगरीमध्ये पोहोचलेला आहे. संत तुकाराम महाराज संस्थान देहूच्या वतीने आणि युएसओ वारकरीच्या माध्यमातून हे सगळं स्वागत समारंभ झालेला आहे. आणि आज आपण खऱ्या अर्थाने एक आनंद वाटतोय की संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीन तिन्ही लोका. अगदी त्या वचनाप्रमाणे आज आपण ते सत्यात आणलेलं आहे. अवघा संसार अवघ जग हाच एकवटलेला आहे या ग्लोबल वारीमध्ये. आणि आज तीर्थक्षेत्र देहूमध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या नगरीमध्ये हा सोहळा आला आणि सोहळाही पावन झाला आणि सगळ्या लोकांनाही तो आनंद आज भेटलेला आहे. आणि या ठिकाणी अनिलजी खेडकर आहेत, वैभव महाराज मोरे आहेत, उमेश महाराज मोरे आहेत, असे सर्व संस्थांचे विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि लंडनहून आलेले जे नवीन वारकरी आहेत यंदाच्या वर्षीचे जवळ 15 ते 20 जण हे नवीन वारकरी या वारीमध्ये पायी चालणार आहेत. त्यामुळे त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. आणि हा वारीचा अनुभव आहे तुम्ही हा जगभर प्रत्येकांपर्यंत घेऊन जावा. आणि आपल्या ज्ञानोबा तुकोबरायांचं हे जे वैश्विक कार्य आहे जसं ज्ञानेश्वर महाराज आपल्या पासून म्हणतात आता विश्वात्मक देवे, त्याप्रमाणे अगदी आपण विश्वात्मक हे कार्य करायचं आहे आणि हे कार्य आपण घेऊन जाताना सगळ्यांचं सहकार्य याच्या मागं आहे. मी वैभव महाराजांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे. रामकृष्ण हरी. ग्लोबल वारी यावर्षी अनिलजी खेडकर यांच्या माध्यमातून व त्यांच्या मित्रपरिवाराकडून हे सुरू करण्यात आलेले आहे. 18 देशांमधनं या पादुकांचा 6 जून रोजी प्रवास झालेला आहे. 18 देशांमधनं प्रवास करून आज देव संस्थान येथे पांडुरंगाच्या व जगद्गुरु तुकोबरायांच्या भेटीला या पादुका आणल्या. त्यांची भेट झालेली आहे. आता येथून या पादुका आळंदी येथे जाऊन पुढे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यांच्या या कार्यास संत तुकाराम महाराज संस्थानकडून सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. रामकृष्ण हरी. आपल्यासोबत देशविदेशातून भरपूर माऊली प्लस भारतातून बरेचसे माऊली आले आहेत. तर आपण सर्व आता आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने उद्या प्रस्थान करणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि विठू माऊलीच्या गजरात एकदा आपल्या वारीला आमच्याकडनं पुन्हा शुभेच्छा आणि ही सुखमय वारी आपण असंच पुढे वर्षानुवर्ष चालू ठेवू ही सदिच्छा. रामकृष्ण हरी माऊली.
आहे